नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी जी के विषयातील राज्यघटना या विषयातील आपण काही महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आहे, लोकसभा व राज्यसभा या दोन अधिवेशनामध्ये किती महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे? त्याचं उत्तर आहे 6 महिन्यापेक्षा जास्त. बरोबर. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते? त्याचं उत्तर आहे 9 डिसेंबर 1946 रोजी. पहिले जे अधिवेशन होते 9 डिसेंबर 1946 ते 24 डिसेंबर 1946पर्यंत चालले होते. बरोबर. त्यानंतर आपला तिसरा प्रश्न आहे, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु तुम्हाला जर असा प्रश्न आला की 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर त्याचं उत्तर हे वेगळं असू शकतं. तर त्याचं उत्तर काय असणार आहे? तर त्याचं उत्तर असणार आहे सच्चिदानंद सिन्हा, जे तात्पुरत्या स्वरूपातील आपण अध्यक्ष म्हणून स्थान केले होते. फ्रान्स देशाचे अनुकरण करून ज्येष्ठतम सदस्यत्व याचा वापर करून आपण त्यांना तात्पुरते अध्यक्ष केले होते. भारतीय घटना भारतीय जनतेने कधी स्वीकारली? 26 नोव्हेंबर 1949. आता याच्यामध्ये 2 प्रश्न आहे. भारतीय घटना भारतीयांनी कधी स्वीकारली? तर 26 नोव्हेंबर 1950. आणि भारतीय घटना भारतीयांसाठी कधी लागू झाली? तर 26 जानेवारी 1950ला. बरोबर. 5 नंबरचा प्रश्न आहे, घटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वात महत्त्वाची जी समिती होती ती मसुदा समिती होती. एकूण 22 समित्या होत्या. 22 समित्यामार्फत वेगवेगळ्या समित्यामार्फत आपलं राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया चालू झाली होती. 12 समित्यांनी त्यांचे काम करून त्याचा एकत्र आपण हे करून त्यानंतर आपली राज्यघटना तयार झालेली आहे. भारतीय घटनेच्या एकूण किती बैठका झाल्या? तर भारतीय घटनेच्या एकूण किती बैठक झाल्या? तर 11 झाल्या. या बैठकाच्या ऐवजी तुम्हाला अधिवेशन पण विचारू शकतात, तर ते पण 11च आहे. भारतीय घटनेत सुरुवातीला किती कलमे होती? 395. आता पण 395च आहे, परंतु जे काही वाढलेलं आहे ती शेवटचा जो कलम आहे ती 395 आहे. बरोबर. 10 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय घटनेने मान्य केलेल्या भाषांची संख्या किती आहे? ती आहे 22. पण मूळ राज्यघटनेत किती होती 8व्या परिशिष्टामध्ये? तर मूळ राज्यघटनेमध्ये 14 होती. बरोबर. त्याच्यानंतर ह्या 8 वाढलेला आहे. तर तुम्हाला प्रश्न होता, मूळ राज्यघटनेत भाषांची संख्या किती होती? तर 14. पण सध्या किती आहे? तर 22 आहे. भारतीय घटनेचा आत्मा कशास म्हणले आहे? सरनाम्याला. असाही प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणत्या कलमाला म्हणला आहे? तर त्याचं उत्तर आहे कलम 32. 12 नंबरचा प्रश्न, घटना कलम क्रमांक 12 ते 35मध्ये काय नमूद करण्यात आले? तर मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क आहे. यालाच आपण भाग 3 पण म्हणू शकतो. बरोबर. घटना कलम क्रमांक 14 ते 18मध्ये काय नमूद केले? समतेचा अधिकार. 14 नंबरचा प्रश्न, स्वातंत्र्याचा अधिकार घटनेच्या कोणत्या कलमात नमूद करण्यात आला आहे? 19 ते 22. 19मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. घटना कलम क्रमांक 24 कशा संदर्भ आहे? बालकामगार निर्मूलन संदर्भात. प्रश्न क्रमांक 16, भारतीय लोकप्रतिनिधी कायदा कधीचा आहे? 1951. भारतीय नागरिक कायदा कधी पास झाला? 1955. अस्पृश्य निर्मूलनासाठी निगडीत घटनेतील कोणते कलम आहे? कलम आहे 17. मूलभूत हक्क किती आहेत? 6. सध्या मूलभूत कर्तव्य किती आहेत? 11. मूळ राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य हे नव्हते. सुवर्णसिंग समितीच्या नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समाविष्ट झालेला आहे. 42वी घटना दुरुस्ती होऊन 10 पहिले मूलभूत कर्तव्य आले आणि एक जो आहे तो 86व्या घटना दुरुस्तीने आलेला. अशी एकूण जे मूलभूत कर्तव्य संख्या आहे ती 11 झालेली आहे. भारताने घटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली? दक्षिण आफ्रिका. मार्गदर्शक तत्त्वे भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहेत? आयर्लंड. घटना कलम क्रमांक 40 कशा संबंधित आहे? ग्रामपंचायत. आता तुम्हाला असा प्रश्न, ग्रामपंचायत संघटन संबंधित कलम किती आहे? 40. समान नागरिक कायदा घटनेतील कोणत्या कलमाशी संबंधित आहे? 44. मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? त्याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. तर आजच्यासाठी एवढेच प्रश्न. तर धन्यवाद.